तर आता मित्रांनो आम्ही आलेले तारकर्ली बीचला. सूरज आणि दर्शन सोबतच त्यांनी एकदम आपले भारी घेतलेले. एकदा तुमच्या कपड्यांचा स्ले दाखवा एक वेळेस. मारवाल. तर मित्रांनो आता आम्ही आलेलो होतो तारकर्ली बीचवरती आणि तारकर्ली बीचवरती तर आम्ही आलेलो होतो स्कुबा डाईव्ह करण्यासाठी, काही थोड्या ॲक्टिव्हिटीज करण्यासाठी. बट आता इथले सांगतायत का इथलं सर्व बंद केलेले आहेत ॲक्टिव्हिटीज स्कुबा डाईव्ह वगैरे, कारण का काय काही असेल टेक्निकल इश्यू वगैरे त्यांच्या साईडने, त्याच्यामुळे त्यांनी बंद केलेलं आहे. तर आता आम्ही दुसऱ्या बीचवरती जाणार आहे मालवणच्या. आता बरेचसे बीच आहे तिथं, बघूया दुसऱ्या बीचवरती चालू असेल तर. आता आम्हाला मागे सिटीमध्ये आता थोड्या वेळापूर्वी एक भेटले होते, सांगत होते का जर तुम्हाला ॲक्टिव्हिटीज करायच्या असतील तर करू शकता आम्हाला कॉन्टॅक्ट करून. त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर घेऊन आलेलो आहे मी. आता आमच्याकडे पण आता काही दुसरा ऑप्शन नाही आहे, त्यांना आता कॉन्टॅक्ट करावं लागेल आणि त्यांच्याकडनं करून घ्यावं लागेल सर्व ॲक्टिव्हिटीज. बघा सर्व आता बसलेले आहे तसे, कारण काही ऑप्शन नाही आहे. आता बसलेलं आहे सूरज आणि दर्शनाला करतोय, फोटो वगैरे घेतोय. तसा बीच एकदम क्लीन आहे तारकर्ली बीच. तसा असा एवढं घाण नाही इथं बीचवरती, तसा क्लीन आहे आणि गर्दी पण कमी आहे. आज दर्शन ऊन खूप जास्त आहे इथं, त्याच्यामुळे तुम्ही बघू शकता तो एक हिरो तिथं बसलेला आहे समुद्रामध्ये थंड होण्यासाठी. दर्शन काय करतोय तू? तारकर्ली बीचवर शिंपले गोळा करतोय. एक मला छान सापडला आहे शिंपला, अजून शोधतोय मी. कोणासाठी गोळा करतोय ते शिंपले? आवड आहे, मला छंद आहे. ओके. खूप सारे दिसत आहेत तिथं, पण ते सर तुटलेले आहेत, ब्रेक झालेले आहेत सर्व. चांगले तारीख शोधतोय आम्ही. ते काय रे? शंकू होता तो, शंकूचं वरचं हे तुटलंय. ओके ओके ओके. बघा दर्शन, तो ऊन खूप पडलेलं आहे, त्याच्यामुळे आपली खूप घाम आहे. गमछा बघा आणि आपण भले म्हणलं का बाकीचे कसे मुलींचे स्कार्फ बांधून घेतात, आपल्याला ते काही आवडत नाही. आपण स्कार्फ वगैरे आम्ही बांधत नाही. तर मग आम्ही असं डिसाईड केलं का आपला गमछा बांधून घ्यायचा आणि फिरत राहायचं. कसली लाज बाळगू द्यायची. आमचा एक जोडीदार आहे जो जाऊ द्या आता सांगू आम्ही त्याच्या तुम्हाला नंतर. हाऊस दिस रुपेश रुपेशने नवीन गॉगल घेतलेला आहे. हाऊस दिस एकदा असं लेडीज मार्क मधोमध आपल्या चारही दिशेला बघू शकता. इकडे काडी आहे आणि इकडे तिन्ही दिशेने समुद्र आहे आणि त्याच्या मधोमध 2004 साली मोठी सुनामी आल्या कारणाने इथे वालुकामय मृदेमुळे इथं बीच तयार झालेलं आहे. सध्या बीचवर आलेलो आहोत. आपण बघू शकतात आमच्या चारही बाजूला समुद्र आहे
आणि मधोमध मध्ये दाखव आपल्या प्रेक्षकांना. हे बघा, बघू शकतात आपण. हे बघा, थोडा पाय खचतायत. हे बघा पाय आमचे. हे बघा, आजूबाजूला जवळपास 40 ते 45 फूट पाणी आहे आणि मधोमध्ये वालुकामय मृदेमुळे तयार झालेल्या एक छोट्याशा बेटवर आम्ही आलेलो आहोत. बघू शकता माझ्यासोबत आमचे मित्र गौरव राणे, थेट देवबाग बीचवरून लाईव्ह. मित्रांनो, आम्ही आलेलो आहोत आता मालवण बंदरावरच्या फिश मार्केटमध्ये. तिथे ताजी मासे आहेत सगळे. आपण त्यांचा आता भाव वगैरे करूया. पॉपलेट, पॉपलेट बघू शकतात आपण. त्याचा नंबर पण देतो ड्रायव्हरचा. इकडे प्रॉन्स गाडी रुपेश 100 ला 2 किलो. हा मोठा घेतला 100 रुपये किलो. पापलेट नाही का? पापलेट नाही, हलवा 500 रुपये 5 पीस येणार. 400 ला देऊ तुम्हाला, 400 ला. गाल देतो. चल उठो उठो. हे घे. 100 रुपये किलो. 200. मित्रांनो, आता आम्ही आमची फिश घेतलेली आहे, सुरमई वगैरे, अजून पॉपलेट वगैरे घेतलेलेत आणि आम्ही अजून प्रॉन्स पण घेतलेले. आता आमचे प्रॉन्स तयार करतायत त्यामावशी आणि पॉपलेट आणि हे बनवत आहेत आता पाटकर मावशी. तुम्ही जर मालवणमध्ये आले तर पाटकर जवळ जा आणि तुमच्या फिश बनवून घ्या. अशी एकदम व्यवस्थित एकदम रेडी करतायत बघा. आमची सुरमई पण त्यांनी आधी करून दिली, आता बांगडा पण करून देतो रेडी आमचं पूर्ण.